मित्रांनो, 1990 साली सचिनचं क्रिकेटमधलं आणि कसोटीमधलंही पहिलं शतक लागलं होतं, हे तर तुम्हाला माहित असेल. परंतु याचबरोबर अनिल कुंबळे यांचंही या कसोटीत पदार्पण झालं होतं आणि त्यांनी 3 विकेट्सही घेतल्या होत्या. हे तुम्हाला माहित होतं का? याच्या व्यतिरिक्त या साली इतरही काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत, ज्यांचा परिणाम जागतिक पातळीवर झालेला आहे. त्यातली पहिली घटना म्हणजे आपण माहिती शेअर करत असताना किंवा एखादी लिंक समोरच्याला पाठवत असताना त्याच्या सुरुवातीला WWW असं लिहून येतं. WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब याचा शोध याच वर्षी लागलेला आहे. त्याच्यानंतर ब्राउझर आणि HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचा वापर ग्राहक आणि सर्व्हर यांच्या दरम्यान संपर्क साधण्यासाठी होतो. याचाही शोध याच वर्षी लागलेला आहे आणि याच्यामुळेच इंटरनेटच्या दुनियेला जगाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर नेल्सन मंडेला यांचाही दक्षिण आफ्रिकेत या वर्षी त्यांना तुरुंगातून त्यांची 27 वर्षांनंतर सुटका करण्यात आलेली होती आणि त्याचा परिणाम दक्षिण आफ्रिकेतील मंडेला या देशावर त्याच्या भविष्यावर झालेला होता. त्याच्यानंतर जर्मनीमध्ये बर्लिनची भिंत पाडण्यात आली होती, जिच्यामुळे जर्मनीचे 2 भाग होत होते. मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती आणि सचिनचं करिअर जसं पुढे जात होतं तसं जागतिक पातळीवर कोणकोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडत होत्या याची माहिती आपल्याला ज्या पुस्तकातून मिळते त्या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे सचिनच्या 100 शतकांची कथा. या पुस्तकाचे लेखक आहेत ते म्हणजे व्ही कृष्णस्वामी आणि याचा अनुवाद केलेला आहे वंदना अत्रे यांनी. हे पुस्तक अतिशय सुंदर आहे, तर ते तुम्ही जाऊन वाचावं एवढंच मी सांगेन. धन्यवाद.